पण अशा महिला आयोगाच्या ज्या अध्यक्ष आहेत त्यांनी काय म्हटलं हे ऐकून मी आत्ताच माध्यमांना त्याचा एक व्हिडिओ दिलाय. तो व्हिडिओ कृपया प्ले करा. त्याच्यात त्या म्हणतात की आत्ता आषाढी एकादशी झाली, त्या व्हिडिओमध्ये म्हणतात, तर ज्यांना पांडुरंगाचं दर्शन घेता आलं नाही तर ते पांडुरंगाचं दर्शन इथे घ्यावं. आणि या व्यक्तींना ते पांडुरंगाशी कंप्लेंट करतात. हे मला अतिशय शॉकिंग वाटतंय. माझा फोन कुठेतरी राहिला, मला वाटतं आत राहिला असेल, नाहीतर मी हे तुम्हाला ऐकवलं असतं की त्याच्यात आषाढी एकादशीला पांडुरंगाचं रूप तुमच्या समोर आहे आणि रुक्मिणी म्हणजे त्यांच्या पत्नीना, अशोक खरा त्यांच्या पत्नीना त्या पांडुरंगाची रुक्मिणी म्हणतात. थर्ड क्लास रुपाली चाकणकर, म्हणजे मला ना सौम्य शब्द आता वापरता येणार नाही तुमच्यासाठी. तुम्ही थर्ड क्लास आहात. आणि अशा बाईंना ज्या इतके अघोरी प्रकार करतात त्या बाईंना मला एकच सांगायचंय, खबरदार तुम्ही पांडुरंगाचं नाव जरी काढलं तर आता तुमच्या विरुद्ध लढायला महाराष्ट्राच्या प्रत्येक स्त्रीने हजर झालं पाहिजे. आणि जर येत्या 24 तासाच्या आत मुख्यमंत्र्यांनी यांचा राजीनामा घेतला नाही तर मी आव्हान करेन सगळ्या जनतेतल्या सगळ्या महिलांना की अशी जर महिला आयोगाचे अध्यक्ष असेल आणि त्या जर असा उदो एका व्यक्तीचा करत असतील तर महिलांना सुद्धा असं वाटेल की नाही, हा माणूस चांगला असेल, कदाचित यांच्याकडे जाण्यात काही गैर नाही. आणि अशात या असंख्य महिला अडकल्या असतील आणि ह्याचा दोष हा याच महिलांना म्हणजे रुपाली चाकणकरांना दिला पाहिजे. यांना 24 तासात बडतर्फ करा, राजीनामा नाही, बडतर्फ करा, नाहीतर आम्ही आव्हान करू तारीख आणि वेळ देऊन. महाराष्ट्राच्या सगळ्या महिला नेत्यांना मी विनंती करेन की यांच्या विरुद्ध आपण एक मोठं आंदोलन केलं पाहिजे. जोपर्यंत ही बाई त्या महाराष्ट्राच्या अध्यक्षता पदावरनं जात नाही तोपर्यंत तिथे ठिय्या आंदोलन आपण दिलं पाहिजे असं मी आज जाहीर करते. महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री, मुख्यमंत्री सगळ्यांना माझी विनंती आहे, सुनेत्रा पवारांना माझी विनंती आहे, तुम्ही एक महिला आहात, अशी बाई तुम्हाला महिला आयोगाच्या अध्यक्षपदी चालेल का?